त्यानंतर या स्पर्धेसाठी या मुख्य व्यासपीठावरती आज आपण पाहिलं तर बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटपटू म्हणून देखील आपण सध्याच्या घडीला ज्यांना पाहत आहात ते आदरणीय व्यक्तिमत्व शिखर ठाकूर साहेब डिंकी दादा यांचा सन्मान आहे। तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय। मी गुरुजी संख्येने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते गोटू अंकल स्मृती चषक 2024 मध्ये आपण पाहिलं तर आजच्या या मुख्य बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब डिंकी दादा यांचा सन्मान आहे। तो सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळतोय। त्यानंतर या बक्षीस वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले मान्यवरांमध्ये आपण पाहिलं तर आदरणीय फिरोज भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी दिनेश भाई यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते फिरोज भाई यांचा सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जाईल। त्यानंतर सन्मान केला जाईल आदरणीय ताईर साठे साहेब ताईरजी साठे साहेब यांचा सन्मान होणार आहे। मी हिमांशू यांना विनंती करेन हिमांशू आपण यायचे पुढे। ताईरजी साठे साहेब यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय। पुढील सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जाईल अमजद भाई यांचा सन्मान तो सन्मान मंचावरती केला जाईल। मी विजय रेड्डी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अमजद भाई यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करूयात। पुढील सन्मान सईद भाई यांचा सन्मान केला जाईल। मी इम्रान यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सईद भाई यांचा सन्मान आहे तो केला जाईल। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं गेल्या 2 दिवस घर बसला पण जे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं आपल्या विरारमधील हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतात डीबीएन लाईव्ह एंटायर टीम डीबीएन लाईव्ह नयन तांडेल 2 दिवसामध्ये आपण खास करून आज संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी दाखल होताना आपण पाहिलं होतं। स्वतः प्रवीण पाटील बाबू धनंजय पांगेल यांना आपण पाहिलं नयन तांडेल कार्तिक कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण साहिल यांना पाहिलं। मी रेंज यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्ह टीम यांचा सन्मान आहे तो सन्मान एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डीबीएन लाईव्ह टीमचा आपण सन्मान करूयात। त्यानंतर ऑफिशियल आपले तिन्ही पंचांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। खरं तर ही स्पर्धा सक्सेसफुल होण्यामागची कारण होती ती पंच देखील होते कारण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पंचाने देखील चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्या तिन्ही पंचांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय। मी हुसेनजी शेख साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पंचांचा सन्मान आहे। त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आमच्या साथीने ज्यांनी समालोचन केलं आमचे एक जवळचे मित्र समालोचक मिस्टर कौस्तुभ मेहर यांचा सन्मान तो सन्मान आपण या मंचावरती करूयात। मी खालिद भाई यांना विनंती करतोय खालिद भाई आपल्या शुभ हस्ते कौस्तुभ यांचा सन्मान केला जाईल। जे आमच्या साथीने ज्यांनी समालोचन केलेलं ते कौस्तुभ मेहर यांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य आपल्या मंचावरती केला जातोय। त्यानंतर उपस्थित असलेले समालोचक मित्र जे विनंतीला मान देऊन या ठिकाणी दाखल झाले झहीर भाई यांचाही सन्मान केला जाणार आहे। मी राहुल चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते झहीर भाई यांचा सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जातोय। त्यानंतर भरतजी मोरे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये भरत मोरे सरांचा आपण गोड आवाज ऐकलेला त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी समालोचन केलेलं आहे त्यांचे आम्ही पुन्हा मनापासून आभार व्यक्त करीत आहोत। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जो डीजे पाहिला ते आमचे डीजे ऑपरेटर यांचाही सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल।
इम्रान यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आमचे डीजे ऑपरेटर यांचा सन्मान होणार आहे. चला अजून एक समालोचक मागील कालच्या दिवसापासून आपल्याला एक कोपरी गावातील एक गोड आवाज फार कमी वयात प्रगती केली. पहा वय सध्याच्याकडे 23-24 आहे परंतु ज्या प्रकारची प्रगती करून दाखवले शानदार दमदार प्रगती असा गोड आवाज कोपरी गावाचा धनंजय पाटील यांचा या ठिकाणी व्यक्तिगत सन्मान मंचावर केला जातोय. त्यानंतर सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाईल. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यामागची काही कारणही आहेत, काही भागही आहेत, काही पाठही आहेत. पण ही संपूर्ण स्पर्धा ज्यावेळी आयोजन होत होती त्यावेळी काही अशी लोक होती की ज्यांनी खऱ्या अर्थानं सपोर्ट केला, ज्याने खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धेसाठी हातभार लावला. त्यामधील असं एक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या मैदानावरती राहून 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं गोटू अंकलवरती असलेलं प्रेम मात्र व्यक्त केलेलं आहे. असे गुरुजी संखे यांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी हुसेनजी शेख साहेब यांनाही विनंती करेन आपला शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यानंतर ज्यांनी आज आपल्यामध्ये उपस्थित नाहीत परंतु झहीरभाई यांची महत्वाची भूमिका होती. झहीरभाई शेख यांनी खरं महत्वाचं योगदान दिलेलं आहे, त्यांचेही मनापासून आभार आहेत. त्यानंतर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला बॉल स्पॉन्सर केले आहेत ते हिमांशुजी यांचाही सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. हिमांशुजी आपणास विनंती करतो, गुरुजी संकेत साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हिमांशुजी यांचा सन्मान आहे. थँक्यू. चला आता जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. ओम साहेब प्रदीप संघ कुठे आहे? थोडं जवळ आहे, आता प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे थोडंसं जवळ आहे. खेळाडू कुठे थोडं जवळ आहे म्हणजे जेणेकरून तुम्हालाही घरी जाण्यासाठी लवकर इथे उशीर होणार नाही. ओम साहेब प्रदीपचे खेळाडू त्यांनी थोडंसं जवळ आहे. बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचं जे पारितोषिक आहे ते त्या खेळाडूच्या नावावरती आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम झेल घेतलाय. कोणी गेस करू शकते का? त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर यश ठरले त्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. एक सर्वोत्तम झेल यश आणि टिपला होता आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी राहुलजी चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते यश यांना मात्र ही ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करूयात. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन यश यांना मात्र आपण पाहिलं तर ही ट्रॉफी मात्र देण्यात आलेली आहे. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट तो खेळाडू आहे. बेस्ट बॉलर कोण वाटतंय? धनंजय. एरिया आहे वसईचा पण असू शकतो. वसई कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवलाय पण आजच्या दिवसामध्ये पण चांगला खेळ दाखवलाय. आजचा दिवस देखील चांगलाच होता ना. आणि तो खेळाडू आहे बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. हे प्राइज आपण देणार आहोत आणि हे प्राइज देण्यासाठी मी आधी फिरोजभाई यांना विनंती करतो. फिरोजभाई पण यायचंय. आपल्या शुभ असं दिलं जात आहे बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर धनंजय ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आपण धनंजय यांना पाहता. सर्वाधिक जास्त विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धनंजय झाई या गावातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. पालघर जिल्ह्यातील झाई गाव. आणि धनंजय यांना चला कोणी असेल प्रतिनिधी तरी या चिन्ह आपण या. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन धनंजय यांना आपण पाहिलं तर पारितोषिक स्वीकारतायत चिनू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पुढील पारितोषिक आहे
आणि पुढील पारितोषिक असणार आहेत खास करून या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट बॅट्समॅन अगेन्स्ट बेस्ट बॅटर. काय वाटतंय, कोण वाटतंय? तो आला, तो संघामध्ये इन झाला, त्यांना बॅटिंग केली, डोंगराच्या जवळपास त्याने षटकार मारले, लॉंगेस्ट षटकार त्याच्या नावी आहे. काय वाटतंय? आणि त्या खेळाडूचं नाव आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. हे प्राइज देण्यासाठी मी असित शेखर विनंती करतो पण यायचं आहे पुढे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट वन अँड ओनली मिस्टर राकेश प्रभू पोला ठरला त्या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन अभिनंदन असणार आहेत खास करून राकेश प्रभू, आपलं अभिनंदन असणार आहेत. आणि आज या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर या स्पर्धेतील आपण देऊयात द्वितीय पारितोषिक. आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ कॅश प्राइज 25,000 आणि आकर्षक चषक असणार आहेत. ही कॅश देण्यासाठी मी विनंती करतो गुरुजी संख्यांना आपल्या शुभ असे कॅश प्राइज दिलं जाईल 25,000. आणि टीमचं नाव आहे यंग बॉईज वसई संघ ठरला या स्पर्धेतील उपविजेता संघ. चला यंग बॉईज संघ आपण या ठिकाणी कॅश प्राइज 25,000 आणि आकर्षक चषक आहेत ते यंग बॉईज संघाला मात्र या ठिकाणी दिले जाणार आहेत. चला या यंग तिन्ही यंग खेळाडू आहेत. दीपेश लोखंडे, त्यानंतर राहुल अदवडे, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विघ्नेश साखरडोड या संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पारितोषिक आपण पाहता द्वितीय क्रमांकाचं मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. कॅश प्राइज 25,000 आणि आकर्षक चषक मात्र या ठिकाणी दिलं जात आहेत. कर्णधार खास करून आपण पाहिलं तर विघ्नेश साखरडोड यांच्या हातामध्ये हे ट्रॉफी आहे ती मात्र दिली जात आहेत. अभिनंदन. त्यानंतर महत्वाचं पारितोषिक या स्पर्धेतील आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज काय वाटतंय? पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज कोण वाटतंय? ओमसाई प्रदीप 11 तुमच्यामध्ये आहे की आता विरुद्ध संघामध्ये आहे? तुमच्यामध्ये आता 2 पारितोषिक तर यापूर्वी दिलेली आहेत. ह्या पारितोषिकाचा मानकरी आहे चिनू वाटतोय का? नाही, चिनू इथून आम्हाला माहिती दिली की चिनू वाटतोय, पण चिनू नाही आहे. चिनूला बॅटिंग नाही आली, बॉलिंग आली होती पण बॅटिंग नाही आली. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील गुट्टू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4चा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र त्यानं पटकावला. त्या खेळाडूचं नाव आहे, ज्या खेळाडूचा सध्याच्या घडीला बोलबाला आहे, एक चांगला खेळताना मैदानावरती दाखवलेला आहे. धारीव गावचा सुपुत्र विश्वनाथ जाधव ठरल्यात मॅन ऑफ द सिरीजचे हकदार. आणि विश्वनाथ जाधव नाही आहेत प्रतिनिधी, आपण या विश्वनाथ जाधव यांची जी ट्रॉफी आहे ती मात्र या ठिकाणी कलेक्ट करायची आहेत. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी हुसेनजी शेख साहेब आपल्यामध्ये आहेत आणि त्याच्या शुभेच्छा आपण देतोय. खास करून हे पारितोषिक विश्वनाथ जाधव यांची जी ट्रॉफी आहे ती मात्र कलेक्ट केली जात आहे, स्वीकारली जात आहे. आणि त्यानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी पारितोषिक कॅश प्राइज 50,000 आकर्षक चषक सलग दुसऱ्यांदा ओमसाई प्रदीप 11 संघ ठरलाय. खरं तर गोटू अंकल स्मृती चषकामध्ये विजेता संघ आणि विजेती ट्रॉफी आहे ती मात्र आपण या मुख्य मंचावरती देणार आहोत. आता तो क्षण आलेला आहे. गोटू अंकल स्मृती चषकाचा मानकरी ठरणारा संघ आहे, संघाचं नाव आहे ओम साई प्रदीप 11चा संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी आदरणीय डिंकी दादा शिखरजी ठाकूर साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल कॅश प्राइज 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी. संघाचं नाव आहे ओम साई प्रदीप 11 विरार. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion.
champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gail is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. थँक्यू. विजय संघाचं अभिनंदन. सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत. त्यानंतर सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व खेळाडू, आमचे समालोचक, सर्व मित्र, त्यानंतर टेक्निकल डिबेट लाईव्हची टीम, सर्व पंच, डीजे ऑपरेटर, आमचे चिराग आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि समालोचनासाठी संधी दिलीत त्याबद्दल हुसेन शेख साहेब, गुरुदादा, सोनू आणि इम्रान भाई आणि सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा समाप्त झाली असं आपण या ठिकाणी जाहीर करूयात. भेटूयात पुन्हा एकदा गोटू अंकल स्मृती चषक पर्व 5 मध्ये पुढच्या वर्षी या मैदानावरती. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री. गुड नाईट.